करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, आपली बदनामी, आपली आबरू तेव्हाच जाते जेव्हा प्रत्यक्षपणे आपलीच लोक, बघा, आपलेच नातेवाईक आपली थट्टा करत असतात. आपल्याला जर बरोबरी करायला जमलं नाही ना, तर आपलेच मित्रपरिवार, आपल्याच घरातली लोक, आपलेच नातेवाईक बदनामी करायला सुरुवात करत असतात. आता बरोबरी कोणाशी करायची हे सुद्धा तितकंच माहीत असणं आवश्यक आहे. आता विचार करा, आपल्या घरामध्ये ज्याप्रमाणे बघा आपण पाहत असतो, आपल्या काकाचा मुलगा असू दे, काकाची मुलगी असू दे, मामाचा मुलगा असू दे, मामाची मुलगी असू दे, कोण किती काय शिकलंय त्यासारखं आपण बघा प्रत्यक्षपणे शिकण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु काय असतं की प्रत्येकाची आवड, प्रत्येकाची निवड ही वेगळी असते. आता मामाच्या मुलीने किंवा काकाच्या मुलीने उत्तम प्रकारे बघा वैद्यकीय क्षेत्रामध्ये नाव कमावलेलं आहे. आता आपण जर बरोबरी करायला जाऊ, विचार करा, परंतु आपल्याला सायन्स जो पूर्णपणे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये आपल्याला आवडच नाही आहे. प्रत्यक्षात आपल्याला जी आवड आहे ते कॉमर्स या लाईनमध्ये, आपल्याला अकाउंटची माहीत आहे, बरोबर की नाही, बाकी विषयांची आपल्याला ओळख आहे, त्यांची आवड निवड आहे. मग आपल्याला तिथे वैद्यकीय क्षेत्रामध्ये पदार्पण करता येईल का? नाही. आणि जरी आपण प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला कितीही, तरीसुद्धा बरोबरी करायला जेव्हा आपण जाऊ तेव्हा लोकच आपल्याला हसतील. म्हणून बरोबरी करायला नाही जमलं ना तरी चालेल. आपल्याला जी आवड आहे, आपल्याला ज्या निवडी आहेत ना, त्यामध्ये आपण उत्तम प्रकारे उभं राहिलं पाहिजे. आणि त्या क्षेत्रामध्ये आपलं नाव कसं बघा प्रत्यक्षपणे लोकांपर्यंत पोहोचेल या दृष्टीने आपण पाहिलं पाहिजे. ना दौलत ना धन, माणसाची खरी संपत्ती काय आहे, कशामध्ये आहे? आपण फक्त एवढंच म्हणतो, दौलत असली, धन असला, पैसा असला, गाडी असली, प्रॉपर्टी असली की मनुष्याचं खरं आयुष्य पाहायला मिळतं. परंतु जर त्या घरामध्ये जर आनंदी वातावरण नसेल, कोणी व्यक्ती समाधानी नसेल, तर उपयोग काय? मग शेवटी आपली बदनामीच ना. मग आपली बदनामी प्रत्यक्षात बघा, पारावर बसणारी जी लोक आहेत, आपल्या दाराच्या उंबरट्यावर बघा प्रत्यक्ष म्हणे पायऱ्यांवर बसतात आणि आपल्या घरामध्ये काय चालू आहे त्यांना ते तेवढं समजतं हो. आपल्याला सांगायची सुद्धा गरज पडत नाही आहे. आपल्याला प्रश्न पडतो, अरे या व्यक्तींना माहिती कसं पडलं? म्हणून आपली बदनामी होऊ नये यासाठी आपण सावध असणं गरजेचं आहे. जास्त माच पण करायचं नाही, अभिमान नसावा, गर्वपणा नसावा. काही शब्द आपल्याला शब्द लागतात हो मनाला. समर्थ म्हणाले, कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. कारण का? कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ना, कलियुग आहे हो. आपल्याला सुद्धा उत्तम प्रकारे राहणं, उत्तम प्रकारे वागणं हे आपल्या हातातच आहे. कारण कधी नशीबच
फासं उलटं टाकतील हे सुद्धा सांगू शकत नाही आहे. कारण काय, आपण अवलंबून कशावर आहोत? नशिबावर. त्या व्यक्तीचं, त्या देहाचं, त्या मुलीचं, त्या मुलाचं नशीब चमकलं आहे हो, परंतु माझ्या आयुष्यात नशीब अजूनपर्यंत चमकलेलं नाही आहे. अरे नशीब तेव्हाच चमकेल जेव्हा प्रत्यक्षपणे तुझं जे कार्य आहे ते उत्तमाचं पार पाडशील तेव्हाच ना. चांगल्या प्रकारे कार्य करशील तेव्हाच तुला नशीब साथ देईल. आकाशामध्ये चांदण्या आहेत, परंतु त्या चांदण्या केव्हा पाहायला मिळतात? जेव्हा चंद्राचा प्रकाश बघा उत्तम प्रकारे पाहायला मिळतो, तेव्हा त्या चांदण्या अधिक लुकलुकणाऱ्या पाहायला मिळत असतात. विचार करा भाग कसा दिलेला आहे. मग आपल्या देहाला प्रत्यक्षपणे सामर्थ्य पुरवणारा सद्गुरू साक्षात आहे. आपला देहसुद्धा उत्तम प्रकारे बघा उजाळून निघाला पाहिजे. म्हणजेच काय, आपला देह अजून अज्ञानामध्ये आहे, अंधारामध्ये आहे, म्हणून तर आपली बदनामी होते. लख्ख प्रकाशामध्ये आपला देह असणे गरजेचं आहे. आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण अजिबात देऊ नका. ही चूक तुम्ही आम्ही अजिबात करू नका हो. आपण काय करत असतो, आपलं स्पष्टीकरण आपण देत असतो. लोकांची मजा होते, परंतु आपली शेवटी काय होते? सजाच होते ना. म्हणजेच काय, ज्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवलेला आहे अशा व्यक्तींना सांगणं चालेल, परंतु जी लोक आपल्यावर विश्वासच ठेवत नाही आहे आणि त्या लोकांना जर आपण सांगत सुटलो तर बघा प्रत्यक्षात आपण सर्वात मोठी चूक करत आहोत. आपली बदनामी व्हायला कोणीही रोखू शकत नाही. कारण कसं असतं, आपलेपणा, जिव्हाळा फक्त बोलण्यातून नाही तर तो प्रत्यक्षात कृतीतून दिसला पाहिजे. कारण काय असतं की शब्दांच्या तुलनेमध्येच कृतीचं पारडं हे नेहमीच जड असतं. आपण शब्द बोलून जातो, परंतु शब्दांपेक्षा तू जे केलेले कार्य आहे त्या कार्यातून प्रत्यक्षपणे बघा त्या कृतीतून नक्कीच जिव्हाळा पण दिसत असतो. म्हणून समर्थ म्हणाले, काय करा ते आत्ता करा, जाते घडी आपली साध्या. आधी आपण बोलतो आणि मग नंतर बघा प्रत्यक्षपणे फसतो. त्यापेक्षा आधी करा आणि नंतर मग लोकांपर्यंत सांगण्याचा प्रयत्न करा. आपल्यासाठी तोट्यात जगणारा जगातील सगळ्यात मोठा बघा प्रत्यक्षपणे जर आपण पाहायला गेलो ना, सगळ्यात मोठी व्यक्ती, सगळ्यात मोठा मनुष्यदेह ते म्हणजे आपले वडील, आपला बाप असतो. लक्षात ठेवा. ज्या प्रकारे वडिलांकडे पैसे नसतात तरीसुद्धा आपल्या मुलाचं, आपल्या मुलीचं लग्न बघा गाजा वाजात करत असतो. आपल्या मुलांना, आपल्या मुलींना काही कमी पडू नये यासाठी बघा लोकांकडून पैसे उसने घेऊन उत्तम प्रकारे बघा आपल्या मुलाला सांभाळत असतो, आपल्या मुलीला सांभाळत असतो. परंतु आपल्याला त्याची जाणीव नसते. कारण तो भाग सुद्धा आपल्याला प्रत्यक्षपणे पुढे पाहायला मिळणार आहे. कारण का परिस्थिती आहे हो. जरी बघा प्रत्यक्षपणे आपण परिस्थितीमध्ये बाप मुलाला पैसे देत असतो, मुलगा त्या मुलाला जाणीव नसते, मुलीला जाणीव नसते. तो मुलगा किंवा ती मुलगी बघा प्रत्यक्षपणे एखाद्या कार्यासाठी जरी त्या मुलाला केस कापायचे असतील तर तो 200-300 रुपये खर्च करून बघा केस कापत बघा मॉलमध्ये जाईल,
आणि तिथे केस कापण्यासाठी बसेल. आणि बघा प्रत्यक्षपणे बाप वडील 50 रुपयात केस कापेल. कारण का? परिस्थिती आहे. उद्याचा दिवस आपल्या मुलांसाठी आपल्या मुलींसाठी कमी पडता कामा नये. परंतु आपल्या मुलांना आपल्या मुलींना त्याची जाणीव नसते. कारण त्यांना माहिती आहे आज जर आपल्याकडून पैसे संपले तर उद्या माझा बाप माझे वडील पैसे नक्की देतील. मग जाणीव येत असणं आवश्यक आहे. लोक आपली मजा पाहत असतात आणि आपली बदनामी करायला मोकळी होतात. कारण दारात जरी वडिलांची चप्पल जरी असली ना की बघा प्रत्यक्षपणे आपल्या घराला शोभा येते ना. काय सामर्थ्य प्राप्त करून दिले हो आई वडिलांचं. खरंच या जगामध्ये दैवत साऱ्या जगतावर नाही. म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे आई. खिसा रिकामा असला तरी पैशाला कधीही नाही म्हणणारा आणि वडिलांपेक्षा श्रीमंत माणूस या जगात असूच शकत नाही हो. का भाग द्यावा लागला? वडिलांच्या खिशामध्ये पैसे नसले तरी बघा कुठून ना कुठून तरी प्रत्यक्षपणे आपल्याला नक्कीच देणार आहे. काही कमी पडणार नाही आहे. मग आपण त्यांची बदनामी होऊ देणार नाही अशी इच्छा अशी मागणी परमेश्वराजवळ ठेवणं गरजेचं आहे. आपल्या हातून असं उत्तम असं कार्य घडलं पाहिजे की आपल्या आईवडिलांचं नाव बघा प्रत्यक्षपणे या जगामध्ये या दुनियेमध्ये पाहायला मिळालं पाहिजे. परंतु आपण असं कार्य करत असतो ना की आपलीसुद्धा बदनामी होते आणि आपल्यासोबत आपल्या आईवडिलांची सुद्धा बदनामी होत असते. म्हणून समर्थ म्हणाले आपल्या आईवडिलांची बदनामी होता कामा नये. प्रमाणे अपार मेहनत कष्ट करून आपल्याला वाढवलेलं आहे. त्याचबरोबर समर्थ म्हणाले कारण आयुष्यात प्रत्येक गोष्ट आपल्याला त्यांच्याकडून शिकता येतं. नातं आणि विश्वास हे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. नातं ठेवा, अगर ठेवू नका, मात्र विश्वास मात्र जरूर ठेवा. कारण जिथं विश्वास असतो ना तिथं नातं हे आपोआप बनत जातं. दुसऱ्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा ना समर्थ म्हणाले स्वतःच्या डोळ्यावर विश्वास ठेवा. आपण दुसऱ्यांवर अवलंबून असतो. दुसरी व्यक्ती काय सांगेल त्या व्यक्तीचा आपण ऐकतो आणि शेवटी आपला देह फसला जातो. आणि आपल्याला जी सांगितलेले आहे ते आपण बघा दुसऱ्यांसमोर जर सांगायला गेलो ना की आपलीच बदनामी होते. मग आपल्याला वाटतं अरे त्या व्यक्तीचं फुकटचं ऐकलं. हो ऐकलं आपण, परंतु शेवटी आपलीच आबरू गेली ना. म्हणून विचार करा. आयुष्य जगत असताना उत्तम प्रकारे आयुष्य जगलं पाहिजे. माणसाकडे वेळ हा कधीच नसतो, तो काढावा लागत असतो आणि तो सुद्धा आपल्या माणसांसाठी. म्हणून वेळ कोणासाठी थांबलेला नाही आहे. आयुष्यात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा समर्थ म्हणाले ओळख सगळ्यांशी ठेवा, विश्वास फक्त स्वतःवर ठेवत राहा. कारण या कलियुगामध्ये आपण जन्माला आलेलो आहोत. प्रत्येकजण प्रत्येकाची उत्तम प्रकारे वागेल की नाही हे माहीत नाही आहे. परंतु आपण सर्वांशी जर उत्तमाचं वागलो, सगळ्यांशी जर आपण ओळख उत्तम प्रकारे ठेवली तर लोकसुद्धा आपल्या जवळ नक्कीच येतील. मात्र आपल्याला कोणाचाही विश्वासघात करायचा नाही आहे. म्हणून समर्थ म्हणाले ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. जय जय रघुवीर समर्थ.